वो एक वक्त था बीते मेरे कल में, वो एक पल था बीते मेरे कल में, वक्त धीमे से गुजर रहा था, वो बूंद बूंद सी बरस रही थी दिल पर, मैं भी मिट्टी की खुशबू में उलझ रहा था। एक इतर सा था समाया उन हवाओं में शायद, एक इतर सा था समाया उन हवाओं में शायद, मुझे उपजाने में कम वक्त एक पल की देर न लगी। एक ज़माने से सूखे झेले थे इस कदर खुद पर कि दिल में दुलालों को निकलने में एक तिनकी की पहर न मिली। सूरज के गिर्द इंद्रधनु सा चेहरा, सूरज के गिर्द इंद्रधनु सा चेहरा इस तरह से भीतर समाया है मुझ में, वो पानी सी आके वो आला से लब, ताउम्र लगा उन्हें पानी की सुई में, ताउम्र लगा उन्हें पानी की सुई में। नमस्कार मंडळी. तर आज AISMS कट्टा आपल्या पॉडकास्ट चॅनलवर आज आपले खास गेस्ट आलेले आहेत आपले आकाश माळ सर. तर सर, कसं वाटतं तुम्हाला आज आमच्या पॉडकास्टवरती आलं? म्हणजे सगळ्यात अगोदर थँक्यू बोलवण्यासाठी. मला वाटत नाही माझ्याशी काही खरंच तेवढ्या अचिव्हमेंट आहेत की तुम्ही मला इथं बोलव, बट ठीक आहे, थँक्यू फॉर दॅट थिंग. आणि मंडळी, सरांना बोलवण्याचं मेन कारण म्हणजे सरांचा जो छंद आहे, सरांची जी हॉबी आहे ती आहे कविता करण्याची. सरांच्या कविता ज्या आहेत त्या अतिशय उत्तम आहेत आणि सरांनी इंजिनिअरिंग करत करत त्यासोबत हा छंद जोपासला आहे. तो सर्वांसाठीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे, सर्वांनी ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. तर सर, आपण याच कॉलेजचे ॲल्युमिनी आहात आणि आपण इथूनच पास आउट आहात. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपण इथं याचे ठसे आपण इथं सोडलेले आहेत. सर, आज कॉलेजचं नाव आठवलं अशी कोणती गोष्ट ती सगळ्यात पहिले तुम्हाला मनात आठवते? मित्र, म्हणजे जे काही मित्र भेटले, म्हणजे मला लहानपणापासून भरपूर मित्र आहेत, पण जे म्हणतात ना की ज्यांच्यासमोर तुम्हाला जास्त असं काही प्रिटेंड करायचं काम नाही पडत, असे काही टोळी मला मिळालेली आहे कॉलेजमधून. आम्ही त्यावेळेसपासून 2014 पासून आम्ही सोबत आहेत, आम्ही आजही सोबत आहेत. सर, म्हणजे तुमचे मित्र जे तेव्हा तुम्हाला भेटले ते आजपर्यंत तुमच्यासोबत सोबत. म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही मित्रांसोबत केलेल्या आहेत, कॉलेजमध्ये, कॉलेज कॅन्टीनमध्ये असतील. तर अशी कुठली एक आठवण आहे जी मित्रांसोबत आजही तुम्ही बसलात गप्पा मारतात, ती आठवण जर आठवली तर तुम्हाला अजूनही त्या आयुष्यामध्ये वापस जाऊन ती गोष्ट करावी वाटते, अशी कोणती गोष्ट? अशा भरपूर गोष्टी आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर 4th फ्लोअरला असलेला तो ड्रोन क्लब, तो आम्ही सुरू केलेला आणि त्या क्लबच्या म्हणजे माध्यमातून किंवा कॉम्पिटिशन्सच्या माध्यमातून भरपूर काही करायला भेटलं. म्हणजे कॉलेजच्या त्या 3 वर्षामध्ये मी साधारणतः जवळपास एक अर्धे IIT कॉलेजेस, NIT कॉलेजेस, पुण्यातल्या तर जवळपास सगळ्याच कॉलेजेसचे इव्हेंट केलेले आहेत. आणि तेव्हा ज्या काही गोष्टी केल्या त्या कॉलेजच्या क्लबच्याकडूनच आणि या मित्रांसोबतच केलेल्या आहेत. सो त्या मेमरीज अजून पण अशा एकदम स्ट्रॉंग मेमरीज आहेत. आम्ही आज पण बसलो, आता 31लाच रिसेंटली आम्ही प्रत्येक 31 सोबत करतो. आता यावेळेस बसलो त्यावेळेस पण आमचं एक साधारणतः सकाळी 4 वाजेपर्यंत फक्त आम्ही त्याच मेमरीज रिवाईज करून त्याच्यावरच आम्ही डिस्कशन करत होतो. सो त्या सगळ्या गोष्टी. सर, मग तुम्ही मित्रांसोबत एवढा वेळ घालवायचा, क्लबमध्ये एवढा टाइम द्यायचा, तर मग कविता करण्याचा छंद कधी बसला आपल्याला? ॲक्च्युली मी 7व्या वर्गापासून कविता करतो. म्हणजे पहिल्यापासूनच मी 5व्या वर्गापासूनच घराच्या बाहेर पडलो शिक्षणासाठी आणि तिथे असताना सुरुवात झाली. समजा सुरुवातीला मित्र होते, पण तेच एक फॅमिलीची उणीव असते, प्रत्येक वेळेस आपण घरी जाऊ शकत नाही. सो तिथून मनातल्या ज्या काही गोष्टी त्या कागदावर आणण्याचा ट्राय केला आणि तिथून सुरुवात झाली कवितांसाठी. सर, म्हणजे आता तुम्ही तुमच्या ज्या फील्डमध्ये आहात त्यासोबतही तुमचा कवितेचा छंद तुम्ही जोपासता? हो, म्हणजे वेळ जशी मिळते. मी असं काही प्रॉपर पोएट नाही आहे की जिथे जाऊन म्हणजे मी मुद्दाम लिहितो किंवा असं काही नाही आहे. बट जेव्हा कधी मला टाईम मिळतो, जेव्हा कधी प्रसंग येतात, माझ्या जास्त तर कंडिशनल कविता असतात. आता जसं माझं कोविड वगैरे आला त्याच्यावर मी कविता बनवल्या होत्या. परत असं कोणी जवळचा व्यक्ती असला, जसं माझी जी फेमस आली सुशांत सिंह राजपूतची कविता, सो ते जसं झालं. परत मग असं काही कोणी आवडीचा व्यक्ती असेल, मित्रांच्या गोष्टी आहेत, अशा या टाईपच्या कविता बनवत असतो. सर, म्हणजे तुमच्या कविता हा फक्त तुमचा छंद म्हणून तुम्ही जोपासला? हा, फक्त छंद म्हणून. त्या छंदाचा तुम्हाला तुमच्या एज्युकेशनवर किंवा इंजिनिअरिंग लाईफवर काही फरक पडला किंवा मित्रांनी त्याच्यावर कुठली कमेंट केली आहे किंवा त्या कवितेमुळे तुम्ही ओळखला गेलात, असा कधी प्रसंग झाला तुमच्यासोबत? कॉलेजला असताना व्हायचं तसं. कॉलेजला असताना आपली जी मॅगझिन कमिटी आहे त्याच्यामध्ये पण माझ्या कविता राहायच्या आणि ओळखायचे मला बरेच लोक कवितामुळे ओळखायचे. बट बाकी पण गोष्टी भरपूर होत्या कॉलेजमध्ये करण्यासारख्या, जसं NSS झालं, बाकी सगळे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये पण मी पार्टिसिपेट करायचो. आणि ड्रोनमध्ये मला जास्त इंटरेस्ट होता, मी त्याच्यामधून मला जास्त ओळख मिळाली. नंतर थोडं लोकांनी ओळखल्यानंतर मग की माझ्याच कविता आहेत म्हणून मला थोड्याफार गोष्टी म्हणजे हायलाईट झालो मी कवितांमुळे. सर, आता आपण कवितांपासून थोडंसं लांब येऊया. तुमचं जे आत्ता तुम्ही जे म्हणलात की ड्रोनवरनं मला ओळखलं जातं,
तर तुमचं आता करिअर पण ड्रोन सेक्शनमध्ये हां, चालू माझं आहे. career drone section मग मध्ये. जो इंजिनिअरिंग तुमचा प्रोस्पेक्टिव्ह होता तो ड्रोनमध्ये पहिल्यापासून जाण्याचा होता का तुम्ही त्याच्यासाठी काही वेगळा रूट तयार केला होता? नाही नाही ॲक्च्युली मी म्हणजे मी शाळेत होतो तेव्हापासूनच मी एक सायन्स एक्झिबिशन वगैरे मी पार्टिसिपेट करायचो. मी तसा मूळचा यवतमाळ डिस्ट्रिक्टमधला आहे, मूळचा वाशिम डिस्ट्रिक्टचा आहे, बट माझं शिक्षण पूर्ण यवतमाळ डिस्ट्रिक्टमध्ये कम्प्लीट झालं, बेसिक शिक्षण, शाळेचं शिक्षण. त्यावेळेस मी सायन्स एक्झिबिशन करायचो, मला कल होता माझा इंजिनिअरिंगकडे, कारण मी ज्यावेळेस 6व्या-7व्या वर्गात होतो मी राहायचो डिप्लोमाच्या मुलांबरोबर, जे माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठे होते आणि ते पॉलिटेक्निक करत होते, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, मेकॅनिकलमध्ये. सो तेव्हा मला भरपूर काही गोष्टी माहीत पडल्या इंजिनिअरिंगबद्दलच्या आणि माझा त्यावेळेसच डिसाईड झालं मला इंजिनिअरिंगच करायची म्हणून. हां, इंजिनिअरिंग करायची, बट फील्ड अशी काही डिसायडेड नव्हती. मी सुरुवातीला ट्राय मेकॅनिकलपासून केलं, बट मला डिप्लोमाला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ब्रांच भेटली. नंतर मी इथे मला इलेक्ट्रॉनिक्स ब्रांच भेटली आणि ड्रोनचं असं वैयक्तिक जेव्हा मी पास आउट झालो तेव्हा ड्रोनचं काही नव्हतं एवढं इंडियामध्ये, म्हणजे होतं बट हॉबी म्हणूनच करायचे. आणि मॅक्सिमम इंडियन गव्हर्नमेंट जे काही ड्रोन डिफेन्स परचेस करते या सगळे बाहेरून यायचे, त्याच्यामुळे या फील्डला एवढा स्कोप नव्हता. आणि तेव्हा जेव्हा मी फक्त एक असं एक अंदाज लावला होता की या फील्डमध्येच राहायचं, माहीत नव्हतं की एक्झॅक्टली करायचं काय, पण या फील्डमध्येच राहायचं. सो मी कॉलेजला होतो तेव्हापासूनच ड्रोनकडे थोडं वळायला लागलो. जर सर आत्ता आमच्यासोबतचे जे काही मुलं आहेत त्यांना जर करायचं असेल तुमच्याच फील्डमध्ये करिअर किंवा तुमच्याच फील्डला जर शिफ्ट व्हायचं असेल तर त्यांना काय रूट असू शकतो किंवा तुमच्याकडनं काय ॲडवाईस त्यांच्यासाठी? म्हणजे जर स्टुडंट्सला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर म्हणजे मला इंजिनिअरिंगचं असं वाटतं की तुम्ही बघितलं असेल इंजिनियर प्रत्येक फील्डवाले लोक, म्हणजे इंजिनिअरिंगमधून निघलेले लोक प्रत्येक फील्डमध्ये आहेत. सो मला एक बेसिक वाटतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीचा इंटरेस्ट असेल तर मग ठीक आहे, बट उगच ऑप्शन म्हणून जर करत असाल तर कुठलीच फील्ड अशी नाही बनलेली की जिच्यामध्ये तुम्ही जायला पाहिजे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही आरामात येऊन जाऊ शकता. आता ड्रोन फील्डमध्ये जर यायचं म्हटलं तर आहे, आता सध्या गव्हर्नमेंटने भरपूर गोष्टी केलेल्या आहेत की पायलट कोर्स वगैरे म्हणजे लॉन्च केलेले आहेत. बट मला वाटतं की इंजिनिअर हा म्हणजे ही फील्डच अशी आहे की तुम्हाला काहीतरी प्रोडक्ट बनवण्यासाठी शिकवते, ना की सर्व्हिसमध्ये उतरण्यासाठी किंवा एखादी गोष्ट रिपेअर करण्यासाठी. त्यासाठी वेगळ्या फील्ड्स आहेत, म्हणजे त्यासाठी बाकी सगळे डिपार्टमेंट्स आहेत की ज्या सगळ्या त्या गोष्टींची काळजी घेतात. पण पर्टिक्युलर इंजिनिअरिंग ही फील्ड अशी आहे की तुम्हाला काहीतरी बनवायला शिकवते. सो तुमचं जर क्रिएटिव्ह माइंड असेल तर तुम्ही या फील्डमध्ये म्हणजे नक्कीच वेलकम आहे. असं स्पेसिफिक मी काही केलं नाही, मला फक्त एक थोडा इंटरेस्ट होता. मी कॉम्पिटिशन थ्रू एंटर झालो, नंतर वर्कशॉप्स केले आणि त्याच्यानंतर मला एक सहज कंपनीमधून ऑफर आली, मी जॉईन केलं आणि तेव्हा मला ॲक्च्युली मार्केट कळलं की ड्रोनचं मार्केट आहे का. मग त्यावेळेस डिसाईड केलं की पहिले आता एक्सपिरियन्स घ्यायचा आणि म्हणजे एक्सपिरियन्स इज द बेस्ट की टुवर्ड द सक्सेस. हाच एक मोठं असेल या फील्डमध्ये येण्यासाठी. नाही म्हणजे असं काही म्हणजे सक्सेसचं पण डेफिनेशन आहे ना, सो डिपेंड आहे ते. सर मला अजून एक विचारायचं होतं तुम्हाला की बाबा आपल्या लाईफमध्ये जे आहेत की स्टेजेस असतात. एक प्रायमरी स्टेज म्हणजे आपली स्कूल लाईफ आहे, त्यानंतर हायस्कूल लाईफ आहे, आणि सेकंडरी स्टेजमध्ये आपलं ग्रॅज्युएशन, डिग्री, PG हा लाईफ स्पॅन असतो जो की आपण एक मॅच्युरिटीच्या लेवलला हिट करत असतो. त्यानंतर आपलं करिअर तिथं चालू होतं. ह्या 3 लाईफ स्पॅनमध्ये असा कोणता पिरियड होता ज्याच्यामध्ये खूप मोठा टर्निंग पॉईंट आला तुझ्या लाईफला, किंवा तिथून तुला कळालं की बाबा नाही माझी फील्ड मी चूज केली आहे किंवा मी आत्ता लाईफ जगतोय किंवा लाईफ जगतोय असं वाटतंय, तर का असा कुठला एक्सपिरियन्स? ॲक्च्युली माझ्यासाठी म्हणजे भरपूर हॅपनिंग या गोष्टी होत्या. मी बेसिकली एक माझी मूळ बॅकग्राऊंड जर बघायला गेलं तर शेती आहे. माझी पूर्ण फॅमिली शेतकरी कुटुंबातली आहे. माझे वडील शिक्षकेतर कर्मचारी आहेत एका ठिकाणी जॉबला. सो ज्यावेळेस पुण्यात आलो त्यावेळेस तो खर्च झेपवण्यासारखा नव्हता, म्हणून करिअरची सुरुवात माझी कॉलेजमध्ये झाली होती. मी कॉलेजला असतानाच म्हणजे आज पण बऱ्याच लोकांना वाटतं की मी कॉम्पिटिशन त्यावेळेस मला इंटरेस्ट म्हणून करत होतो, पण माझे 2 ऑप्शन होते त्याच्यामध्ये की मी तुम्हाला थोडीफार अर्निंग बनवायची त्यावेळेस कॉम्पिटिशनच्या प्राईजमधून. माझं थोडं एक्स्ट्रा जे हॉबीचे जे काही गोष्टी आहेत, कारण ड्रोन फील्ड ही खूप महाग फील्ड आहे. तुम्ही एक ड्रोन जर बनवायचं म्हटलं तर त्यावेळेस पण तो 25,000ला जायचा. आणि एक्स्ट्रा मनीसाठी मी सुरुवातीपासूनच काही ना काहीतरी करत होतो. मी कॉल सेंटरपासून सुरुवात केलेली, नंतर आपल्या सिनियर्सचा एक स्टार्टअप होता त्यांना जॉईन केलेलं. मी पार्ट टाईम म्हणजे सकाळी 8 ते 3:30 पर्यंत कॉलेज करायचो, 3:30 नंतर त्यांच्याकडे जायचो आणि रात्री 10 पर्यंत जॉब करायचो. आणि हे सतत 5-6 महिने म्हणजे एका वर्षातले एका इयरमधले 5-6 महिने हे चालू राहायचं. ज्यावेळेस एक्झाम यायच्या त्यावेळेस मी ते स्किप करून द्यायचो. सो अर्निंग आणि करिअर ही सुरुवातीला सुरू झालं होतं कॉलेज पास आउट होण्याच्या अगोदरच. पण मेजॉरिटी वाटते मला की जे काही जॉब किंवा मला या फील्डबद्दल जे काही सुरुवात झालेली आहे ही पर्टिक्युलर त्या ड्रोन क्लबमुळे झालेली आहे. की ज्यावेळेस कॉलेजने डिसाईड केलं की आम्हाला कॉलेजमध्ये काहीतरी करायचं आहे, आणि मी ऑलरेडी बनवलं होतं सेकंड इयरला आल्यानंतर. माझा प्रोजेक्ट नव्हता, काही नव्हतं, मी सहज हॉबी म्हणून बनवलं. कॉम्पिटिशनला पार्टिसिपेट केलं IIT पवईला. आणि म्हणजे खूप मजेदार किस्सा होता तो की कॉम्पिटिशन वेगळीच चालू होती आणि आम्ही त्यावेळेस पहिल्यांदा फ्लाय करत होतो.
म्हणजे आत्ता कॉम्पिटिशन आहे आणि आम्ही तिथे ड्रोन आमचा पहिल्यांदा घेऊन जातो तिथे. सो तिथून सुरुवात झाली होती आणि एक वेळ येऊन गेली की आम्ही IITचे प्राइजेस वगैरे पण जिंकून आलो. तो किस्सा काय होता म्हणजे जिथं सुरुवात झाली तुमची ह्या सगळ्या गोष्टींपासून? ॲक्च्युली माझाच एक क्लासमेट होता रवी म्हणून. त्याला मी फक्त आयडिया पिच केली की आपण असं असं बनवू शकतो ड्रोन. तो रेडी झाला. माझं तर तेवढं फायनान्शियल बजेट नव्हतं. सो रवी आणि मी दोघांनी मिळून फायनान्सेस अरेंज केले. आम्ही ड्रोन बनवायला सुरुवात केली. मी त्यावेळेस क्वाडकॉप्टर बनवलं, पण ते क्वाडकॉप्टर उद्या कॉम्पिटिशन आणि आज रात्रीपर्यंत ते रेडी नव्हतं झालं. त्यावेळेस आम्ही केबीमध्ये राहायचो, म्हणजे तो राहायचा केबीमध्ये, मी त्याच्याकडे जायचो बनवायचा. सो तेव्हा बनवायला चालू केलं. माहिती नाही काय काय त्याच्यामधल्या गोष्टी राहतात. कंपोनंट्स वगैरे सोबत मी फॅमिलियर होतो, कारण खूप अगोदरपासून मी डिप्लोमाच्या अगोदरपासून पण ट्राय करत होतो या गोष्टीसाठी. बट गोष्टींची अवेलेबिलिटी नव्हती म्हणून कधी बनवता नाही आलं. इथे आल्यानंतर मार्केट मिळालं, गोष्टी माहिती पडल्या की या गोष्टीपासून बनवू शकतो. सो कंपोनंट्सची माहिती होती. असेंबल झालं त्यावेळेस, सगळे सेटिंग्स वगैरे सगळं करून झालं, ट्युनिंग वगैरे करून झाली. बट फ्लाईंग करता येत नव्हती. आणि तो फ्लाईंगमध्ये एक ॲक्च्युअलमध्ये तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, वेगळा एक टास्क आहे. जसं गाडी बनवणे ही वेगळी कला आहे आणि गाडी चालवणे ही वेगळी कला आहे, त्या टाईपची गोष्ट आहे. सो तिथे ज्यावेळेस एंटर केलं कॉम्पिटिशनला, त्यांचा एक पर्टिक्युलर एरेना होता, त्याच्यामध्ये फ्लाय करायचं होतं. आणि आम्ही एरेनाच्या बाहेर चालले गेलो. म्हणजे लिटरली तिथे आपल्या कॉलेजचे पण दरवर्षी IITला आता पण जात असतील कदाचित. आमच्या वेळेस तर पूर्ण बॅचच यायची बघायसाठी, ट्रिपच निघायची तो इव्हेंट बघण्यासाठी. सो पूर्ण बॅच आलेले होते सगळेजण आणि नेमकं फ्लाईंग करण्याच्या टाइमला बाहेर गेलं ड्रोन. ते मला म्हणतात लँड कर. म्हटलं मला माहित नाही लँड कसं करतात. मी रिमोट त्यांच्या हातात दिलं, तुम्ही लँड करून घ्या म्हटलं. सो तो एक मजेदार किस्सा होता. अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या. असं एक साईड जे आता तुम्ही बोललात की मी सकाळी कॉलेज करायचो, दुपारी पार्ट टाइम जॉब करायचो, त्यानंतर क्लबला टाइम द्यायचा आणि मित्रांसोबत वेळ घालवायचा. म्हणजे एवढं सगळं करून एवढी एनर्जी असणं, याच्या मागे तुम्ही म्हणजे काही इन्स्पिरेशन होतं का, सेल्फ मोटिवेशन काय म्हणजे राज होतं या गोष्टी? म्हणजे इन्स्पिरेशन प्रत्येकाचेच असतात. म्हणजे मला वाटत नाही प्रत्येक गोष्टी ते कॅमेऱ्यावर सांगितले पाहिजे. सो तसंच काहीतरी एक कारण होतं, कॉलेजमध्येच कारण होतं. सो तिथून सुरुवात झालेली. आणि कसं असतं, बऱ्याच वेळेस तुम्ही म्हणजे अशा परिस्थितीतून येतात ज्यावेळेस तुमचं फायनान्शियल कंडिशन नसतं आणि त्यावेळेस लोकांचे साधे शब्द, भले कुणी असं त्या मोटिव्हनं नसतं बोललेलं, बट त्या गोष्टी लागतात तुम्हाला. आणि तशा कुठेतरी गोष्टी लागल्या होत्या. आणि स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह स्टाफ होता. भरपूर चुका केलेल्या, म्हणजे खूप काही अशा गोष्टी केलेल्या ज्या अनएक्सपेक्टेड होत्या. बट स्टील तिथूनच हे भेटले की त्यांनीच जाणवून दिलं की नाही, तुम्हाला स्वतः प्रेझेंट करावं लागेल. जग अगोदरच्या सारखं नाही आहे की कुणाचा तरी टॅलेंट दुसरे लोक ओळखतील आणि तिसरे लोक समोर घेऊन येतील म्हणून. सो तुम्हाला जर एक गोष्ट जमते करायला, सो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी ती गोष्ट तुम्ही समोर घेऊन येणं पहिल्यांदा. अगोदर मार्केटिंग स्वतः करावं लागतं, नंतर मग त्या गोष्टीची जग चर्चा करतं. स्वतः त्या टाईपची गोष्ट. ते आता एक पॉइंट कारण सगळ्यांना तो ऐकायला आवडेल की तो एक व्यक्ती होता किंवा तो एक मुद्दा होता, तो मुद्दा एवढा अफेक्ट करून गेला का एका बोलण्यामुळं एवढं सगळं चेंज झालं, एवढं स्ट्रगल चालू झालं? नाही, असं काही नाही. म्हणजे करायचं हे होतं, बट कसं असतं, तुम्हाला पुश करण्यासाठी काहीतरी कारण पाहिजे असतं. सो प्रत्येक वेळेस ते कारण, म्हणजे आता तुम्ही अभ्यास नाही करत, सो आई वडील बोलतात की अभ्यास करत जाईल, पण ती लागते कधी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही काहीतरी गमावता आणि नंतर मग त्या पिरियडमध्ये जो काही तो 10-1 मिनिटाचा क्षण असतो, त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला घरचे काही बोलतात तेव्हा टोचतं ते. सो तशीच काहीतरी सुरुवात झाली. ही काही गोष्ट कदाचित सांगण्यासारखी नसावी, कारण प्रत्येकालाच हे कळत असेल आता की कोणती गोष्ट असेल ती. मग सर, अपार्ट फ्रॉम दिस, अशा कुठल्या आठवणी होत्या की बाबा जे आज तुम्हाला वाटतं की मी आज ह्या क्षणाला ह्या कॉलेजमध्ये असतो, मी आज ही इम्प्रूव्ह करून इथं कॉलेजमध्ये परफॉर्म केला असं स्वतःला? भरपूर गोष्टी होत्या. म्हणजे बेसिक तर अशा होत्या की त्यावेळेस पण मला थोडं इंग्लिशमध्ये कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होता. आता पण मी जास्त प्रेफर करत नाही, कारण म्हणजे मी ॲक्च्युली कविता लिहितो. ठीक आहे, कविता आपण त्यासाठी लिहितो की पुढच्या माणसाला भावना कळायला पाहिजे. आणि मला असं पर्टिक्युलर वाटतं की इंग्लिशमध्ये भावना माझ्या नाही, म्हणजे लोकांच्या पोचत असतील, त्यांना तेवढं कम्फर्टेबल असेल. पण माझं शिक्षण पूर्ण सेमी इंग्लिशमधून झालेलं. 5वीपर्यंत तर मराठीमधून झालेलं, 5वी ते 10वी सेमी इंग्लिशमधनं. नंतर डिप्लोमा तर अशा ठिकाणून झालेला जिथे इंग्लिशचा विषयच नव्हता. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जिंतूर, परभणी डिस्ट्रिक्टमध्ये. बट त्याच्यानंतर मग पुण्यात येणं आणि नंतर मग जे काही मित्र वगैरे भेटणं, मित्रपरिवार पण सगळा खेड्यावरचा मित्रपरिवार होता. इथले पण होते. माझ्या क्लासमध्ये युनिटी खूप भयानक युनिटी होती. म्हणजे मला तरी आठवत नाही आम्ही एखादी केलेली चूक पर्टिक्युलर कोणाची हायलाईट केली, पूर्ण क्लासनं मार खाल्लेला आहे, या गोष्टी केलेल्या आहेत. सो ती एक गोष्ट मला असं आत्ता पण त्याची उणीव वाटते की मी इंग्लिशमध्ये थोडं अजून प्रोफिशियंट होऊ शकलो असतो.
आणि ती गोष्ट मला परत वाटेल की जर मला इन केस समोर जर कधी कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं झाली तर मी त्या गोष्टीत अजून थोडे एक मास्टर म्हणतात ना, ते अचीव करून परत मी ॲडमिशन घेईन. नाही सर, कॉलेजमध्ये सिन्स डे वन आम्ही हेच पाहतो की ENTCची युनिटी पहिल्या दिवसापासून आहे, तुमच्या बॅचपासून आहे, ऐकल्यावर अजून आम्हाला छान वाटतं. पण सर नाही, ENTCचे इव्हेंट्स होतात ET मध्ये वगैरे, ET मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करत असालच? हां, म्हणजे ॲक्च्युली ET मध्ये खरं तर माझ्या करिअरच्या सुरुवातचं थोडं सांगतो मी. आम्ही COEP ला एक इव्हेंट करायला गेलो होतो. पहिले तर झालं होतं की ड्रोन क्लबचं प्रपोजल आलं होतं आमच्या HOD कडनं आम्हाला सांगितलं की एक इव्हेंट आहे COEP मध्ये ड्रोनवर होतोय, तुम्ही चालले जा. आम्ही गेलो तिथे. आपल्या त्यावेळेस DRDOचे हेड होते, मुखर्जी सर म्हणून होते, त्यांचं तिथे लेक्चर होतं. सो आम्ही ते अटेंड करायला गेलेलो. त्यांनी त्यावेळेस आम्हाला एक कंपनी आहे इंडियामध्ये, तुम्हाला म्हणजे मे बी माहीत नसेल, पण आयडिया फोर्स नावाची कंपनी, खूप मोठी कंपनी आहे ड्रोनच्या फील्डमध्ये, आता सध्या बाहेर कंट्रीमध्ये पण ऑपरेट करते आणि डिफेन्सच्या मॅक्झिमम ड्रोनच्या ऑर्डर त्यांनाच मिळतात. त्याच्यानंतर जर म्हटलं तर मग मी ज्या कंपनीमध्ये ॲस्टेड एरोस्पेस या कंपनीचं सगळं आहे. सो त्या सरांनी त्या आयडिया फोर्स जी कंपनी होती त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती की त्यांनी त्यांचा प्रोजेक्ट आपल्या पुणे DRDOमध्ये केला होता आणि त्यांच्याकडून माहिती कळाली आम्हाला की ड्रोन फील्ड काय असते. मग आम्ही त्यांना इन्व्हिटेशन दिलं आणि त्यांच्या थ्रू आपण आपल्या क्लबची ओपनिंग करून घेतली होती. सो ते सर कॉलेजला आले आणि आम्ही त्यांना एक लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं इंजिनिअरिंग टुडेच्या याच्यामध्ये, फक्त 15 मिनिटाच्या लेक्चरसाठी. आणि जे ट्युटर होते, जे ड्रोनचा वर्कशॉप घेणार होते, ते आले नव्हते त्या दिवशी. म्हणजे त्यांना कळालं की कॉर्पोरेटमधून पण काही 2-3 ग्रुप आलेले आहेत. त्यावेळेस TCS मधून 2-3 ग्रुप आले होते जे ड्रोनवर काम करणार होते आणि ते फक्त इन्फॉर्मेटिव्ह सेशन म्हणून आलेले होते. त्यांनी पण भरपूर म्हणजे त्यावेळेसची जी काही फीज होती ती पे केलेली होती. कॉलेजला जेव्हा शिकवायचं होतं तेव्हा कोणीच अवेलेबल नव्हतं आणि या सरांसोबत इंटरॅक्शन थोडंसंच झालेलं. त्याच्यावरून ते सर मला बोलले की तुला भरपूर इन्फॉर्मेशन आहे ड्रोनबद्दल, हा वर्कशॉप तूच घे. आणि तो पहिला एक असा मोमेंट होता की त्यावेळेस मी तो वर्कशॉप घेतला. मी स्वतःहून घेतला तो वर्कशॉप, पूर्ण टीमनं सपोर्ट केला आणि ज्यावेळेस वर्कशॉप झाला, जी सगळ्या स्टुडंटची रिॲक्शन होती तिथून ॲक्च्युली माझ्या करिअरला थोडा पुश मिळाला की मला तिथून कळालं की हां, माझ्याकडे आहे शिकवण्याची पण स्किल आहे आणि थोडी बहुत म्हणजे आहे ड्रोनबद्दल थोडी माहिती आहे जी की मी अजून समोर परस्यू करू शकतो. एक तर तुमचं जसं हे एज्युकेशन सुरुवातीला सेमी इंग्लिशमधनं पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजला, माझे सेम फील्ड आहे. पण सर तुमचा जो छंद आहे तो एक तर आम्ही जेवढा काही सर्च केला, जेवढा स्क्रोल केला, त्यामधनं आम्हाला असं वाटतं की एखादी कविता आमच्यासमोर पण एक कविता होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे कोणती तुम्हाला जी आवडेल ती कविता? ठीक आहे, काही आहेत हिंदीवाल्या येतात, काही मराठीवाल्या येतात, जी तुम्हाला कदाचित त्या एक कधी मी प्रेझेंट केली नाही, व्यक्तीबद्दलचं नाही येतं, म्हणजे सुरुवात कवितेची झालेली तिथूनच. नाही, आम्हाला आवडेल ती जर तुम्ही आम्हाला ऐकवली तर. त्या व्यक्तीबद्दल नाही, बट आमची ऑडियन्स खूप त्यातलीच आहे, कारण सध्या तुम्हाला माहिती आहे प्रत्येक जणाला ती एक व्यक्ती आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीबद्दलची कविता म्हणली तरी आवडेल आम्हाला. त्या व्यक्तीबद्दल नाही, बट आहे कुणासाठी तरी बनवलेली आहे आणि म्हणजे आहेत आता पण जे कॉन्टॅक्टमध्ये वगैरे आहेत तशासाठी एक लिहिलेली कविता आहे की वो एक वक्त था बीते मेरे कल में, वो एक पल था बीते मेरे कल में, वक्त धीमे से गुजर रहा था, वो बूंद बूंद सी बरस रही थी दिल पर, मैं भी मिट्टी की खुशबू में उलझ रहा था. एक इतर सा था समाया उन हवाओं में शायद, एक इतर सा था समाया उन हवाओं में शायद, मुझे उपजाने में कम वक्त एक पल की देर न लगी, एक ज़माने से सूखे झेले थे इस कदर खुद पर कि दिल में दुलालों को निकलने में एक तिनकी की पहर न मिली. सूरज के गिर्द इंद्रधनु सा चेहरा, सूरज के गिर्द इंद्रधनु सा चेहरा इस तरह से भीतर समाया है मुझ में, वो पानी सी आंखें वो आला से लब, ताउम्र लगा उन्हें पानी की सूझ में, ताउम्र लगा उन्हें पानी की सूझ में. सर काय काय कविता आहे आणि एवढे डीप वर्ड्स आणि म्हणजे कदाचित आम्हाला हे रिकग्नाइज करायला 2-3दा परत ऐकावं लागेल. त्यानंतर एवढे डीप वर्ड्स कधी आम्ही हिंदीमध्ये वाचलं काय नाही. मी मराठी मीडियमचा, माझं हिंदी पण वीक आहे. बट सर रिअली हे ऐकून खूप छान वाटलं, तुमचा एक्सपिरियन्स ऐकून मला खूप छान वाटलं. बट तुम्हाला काही एखादा मेसेज जो की आमच्या स्टुडंटला पासआउट करावा वाटतोय की कॉलेजमध्ये आहात तर आता हे करून घ्या, नंतर पुन्हा वेळ नाही भेटणार आहे म्हटलं, असा एखादा मेसेज? त्याच्यासाठी एक म्हणजे कविता नाही म्हणता येणार, फक्त 2 लाईन लिहिलेल्या. मी त्या लाईन लिहिल्या होत्या आमच्या जेव्हा सेंड ऑफ होता त्या दिवशी आम्ही बसलेलो होतो, आपलं प्लेन आहे ना त्याच्यासमोर एक ओटा आहे, त्या ओट्यावर बसलेलो होतो आम्ही. आणि ते मी फोटो पण त्या कवितेच्या मागे बॅकग्राऊंड पूर्ण तेच दिलेला आहे की जब सलाखी सामने ती पिंजरे की, म्हणजे बेसिकली एक बॅकग्राऊंड देतो त्याच्या मागचं काय. जेव्हा कॉलेजला तुम्ही असता पासआउट व्हायच्या अगोदर 3rd इयर 2nd इयर किंवा 4th इयरपर्यंत असं होतं की कॉलेज थोडं इरिटेट व्हायला पण लागतं. म्हणजे मित्र आवडतात, काम आवडतं, अभ्यास आवडतो, पण थोडं असं होतं की कधी इथून निघून जातो एक वाटतं. कॉलेज नको नको थोडंसं व्हायला, म्हणजे थोडी ती फिलिंग प्रत्येक स्टुडंटच्या मनात येते म्हणजे येते. सो
त्यावेळेस शिकलेलं होतं की म्हणजे ही गोष्ट कधी मला क्लिक झाली होती ज्यावेळेस आम्हाला निघायचं होतं संध्याकाळी 5:30-6 वाजता त्या दिवशी आणि गेटच्या बाहेर जस्ट पाय ठेवायचा होता आणि आम्ही सगळेजण प्रत्येकजण रडत होतं, डोळ्यातून पाणी येत होतं कारण आमची अटॅचमेंट खूप जास्त होती. त्यावेळेस लिहिली होती की जब सलाखे सामने थी पिंजरे की हमने ख्वाहिशे आसमान की देखी है, जब सलाखे सामने थी पिंजरे की हमने ख्वाहिशे आसमान की देखी है, अब खुद पिंजरे ने दरवाजे खोल दिए मगर मोहब्बत पिंजरे से हो चुकी है. सर हे खरंच आम्हाला आम्ही जे आमच्यासोबतचे आहे जे फायनल इयरचे प्रत्येकाला इट विल रिलेट अँड रिअली सर हॅविंग सिनियर लाईक यू इज विशेस गिफ्ट फॉर अस. सर खरंच तुम्हाला बोलून खूप छान वाटलं आणि आम्ही सगळे तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो. जर आमचा कुठला स्टुडंट आपल्याशी रीच आउट करायची इच्छा असेल तर Always. थँक्यू सर, थँक्यू फॉर गिव्हिंग युअर स्पेशल टाईम.